हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. नमस्कार, मी कृष्णात जमदाडे. एस न्यूज निमित्त मध्ये आज 24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत ग्राहक संरक्षण कायद्यासंदर्भात आणि एकूणच ग्राहक चळवळी संदर्भात. यासाठी आज चर्चेत सहभागी झालेले आहेत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांताचे संघटन मंत्री संदीपजी जंगम. जंगम साहेब, आपलं या चर्चेमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. त्याचबरोबर या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीयुत जगन्नाथजी जोशी हे सुद्धा या चर्चेत सहभागी आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूयात. नमस्कार जोशी साहेब. नमस्कार. या दोन्ही मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. नेमकी ग्राहक ही संकल्पना काय आहे? आपण सगळेच जण वेगवेगळ्या पद्धतीनं ग्राहक असतो, परंतु ही ग्राहक चळवळ उभी करायची गरज का भासली आणि ती कधीपासून सुरू झाली हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात. मी जोशी साहेबांना विचारतो की ग्राहकांमध्ये जागृती यावी यासाठी ही ग्राहक चळवळ का सुरू झाली आणि ज्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात ग्राहक चळवळ सुरू झाली त्या संघटनेचा जन्म नेमका कसा झाला? खरं तर कोणत्याही गोष्टीची संघर्षमय सुरुवात व्हावी लागते आणि त्यामधूनच बऱ्याच चांगल्या गोष्टींची निर्मिती होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतची ही चळवळ जी उभा राहिली ती खरं म्हणजे 1972चा जो दुष्काळ झाला महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळाल्या नाहीत, त्यांच्यामध्ये अवाजवी दरानं खरेदी करावी अशी वेळ निर्माण झाली, ग्राहकांच्या वरती लूटमार झाली, अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी गोडाऊन साठवून ठेवली आणि अशा प्रकारचे शोषण ग्राहकांचं, सामान्य नागरिकांचं आणि सर्वसाधारण सर्वच शेतकऱ्यांच्या पासून सर्व लोकांचंही नुकसान या ठिकाणी व्हायला लागलं, शोषण व्हायला लागलं. आणि हे शोषण होत असताना जी काही लोक समाज हिताचा विचार करणारे आहेत, समाजाचा, राष्ट्राचा विचार करणारे काही लोक आहेत, काही तरुण लोक यामध्ये सहभागी झाले, याचा संदर्भ साकल्याने या गोष्टीचा विचार त्यांनी केला आणि खरं म्हणजे या संघर्षमय वातावरणामध्येच आणि संघर्षमय काळामध्येच 1974 साली अखिल भारतीय ग्राहक पंचायतची पुण्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि या सुरुवातीला या चळवळीचं काम आणि नेतृत्व पुण्यातीलच एक तरुण युवक ज्यांनी अखंडपणानं स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या विचारावरती जो पाईक म्हणून राहिला आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये देखील देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्यासाठी म्हणून ज्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग राहिला ते बिंदू मधू जोशी यांनी आपल्या सोबत काही सामाजिक लोक, काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी मान्यवर मंडळी अशा सर्वांना एकत्र घेतलं. आपल्यावरती, या समाजावरती होणारा अन्याय त्यांना समजून सांगितला आणि या सर्वांच्या सोबतीनं या चळवळीला खऱ्या अर्थानं 6 सप्टेंबर 1974 साली अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना पुण्याच्या ठिकाणी झालेली आहे. बरोबर. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना झाली त्या कालावधीमध्ये ग्राहकांचं बऱ्यापैकी प्रबोधनही झालं असेल, ग्राहक चळवळही उभी राहिली असेल. तर ही चळवळ इतकी व्यापक होत असताना मग कायद्याची गरज काय भासली असेल? अगदी बरोबर आहे. 1974 साली आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे अखिल भारतीय ग्राहक पंचायत या देशव्यापी संघटनेची स्थापना खरं तर पुण्यामधून झाली. परंतु हे सगळं झाल्यानंतर सुद्धा अजूनही ग्राहकाला म्हणावा त्या प्रमाणामध्ये त्याचा जो अधिकार आहे तो खऱ्या अर्थानं मिळत नव्हता, असंही निदर्शनास आलं. प्रामुख्यानं सांगायचं झालं तर अनेक वेळा ग्राहकांची वस्तूच्या खरेदीमध्ये ससे उलपट व्हायची, पिळवणूक व्हायची, फसवणूक व्हायची आणि लबाडी या व्यवहारामध्ये खूप वाढलेली होती. त्या प्रमाणामध्ये ग्राहकांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी म्हणून 1978 साली ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी कायद्याचा मसुदा तयार केला आणि प्रामुख्यानं सांगायला हरकत नाही 1980 साली खरं तर या ग्राहक संरक्षण कायद्याविषयीच्या कायद्या समितीची त्या ठिकाणी अध्यक्षतेखाली, म्हणजे नानांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी समिती तयार झाली. यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट गोविंदास मुंदडा असतील, ॲडव्होकेट गोविंदराव आठवले असतील, ॲडव्होकेट PC मढे असतील, कमलाकर पाध्ये असतील किंवा मधुकर बढे या 5 महानुभावांच्या समितीच्या माध्यमातून हे खरं तर काम पुढं गेलं आणि पाहता पाहता या चळवळीनं जे रूप धारण केलेलं होतं की पुण्यामध्ये सुरू झालेली चळवळ
अखंड भारतभर पसरली गेली, त्याच माध्यमातून हा जनरेटा देशस्तरावरती जावा आणि त्या माध्यमातून हा कायदा तयार व्हावा, यासाठी खरं तर लोकसभेमध्ये आदरणीय नानांच्या या 5 समितीच्या गठीत केलेल्या सदस्यांच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी कायदा मांडला गेला. लोकसभेमध्ये तत्कालीन खासदार रामभाऊ म्हाळगी यांच्या माध्यमातून हा लोकसभेमध्ये पहिल्यांदा कायद्याचं प्रारूप मांडलं गेलं. त्याच्यावरती चर्चा विचारविनिमय झाला आणि अखेरीस 24 डिसेंबर 1986 हा लोकसभेमध्ये ग्राहक संरक्षण कायदा खऱ्या अर्थानं संमत झाला. म्हणून खरं तर या चळवळीची अनेक फलित पुढे आपल्याला आलेली पाहता येतात. बरोबर आहे. म्हणजे हा 24 डिसेंबर 1986 ग्राहक संरक्षण कायदा मंजूर झाला, म्हणूनच हा ग्राहक दिन साजरा केला अगदी जातो. बरोबर. बरोबर. हा खरं तर हा कायदा मंजूर झाला, परंतु आमच्या सगळ्या प्रेक्षकांना समजावं यासाठी या कायद्यानं नेमकं ग्राहकांना काय संरक्षण दिलंय किंवा ग्राहकांना कुठले हक्क दिलेत हे जोशी साहेबांकडून आपण जाणून घेऊयात. ग्राहकाला यातून या कायद्यामुळे नेमकं काय मिळालं? ग्राहकांना या कायद्यामुळे 6 अधिकार प्राप्त झालेले आहेत. बरं. सुरक्षिततेचा अधिकार, ग्राहक प्रशिक्षणाचा अधिकार, वस्तू निवडण्याचा अधिकार, वस्तूच्या संदर्भातली माहिती मिळवण्याचा अधिकार आणि आरोग्यदायी पर्यावरणाचा अधिकार, असे 6 अधिकार या कायद्यानं ग्राहकांना प्राप्त झालेले आहेत. आणि ग्राहकाने देखील त्या कायद्याप्रमाणे आपले अधिकार वापरावेत, असे या निमित्ताने मी आवाहन करतो. यानंतर या कायद्याची व्यापकता वाढत गेली असेल किंवा आज सुद्धा याच्या संदर्भात सातत्यानं प्रबोधन होत आहे, तरी सुद्धा अनेकदा लोक खरेदी करताना किंवा एखादा व्यवहार करताना किंवा एखादी सेवा घेताना फसतात किंवा त्यांची जाणीवपूर्वक फसवणूक केली जाते. असं जर घडलं तर मग ग्राहकांनी दाद नेमकी कुठं मागायची? संदीपजींना मी विचारतो की ग्राहकांना मग कुणाकडे जावं लागेल आपल्याला न्याय मिळवायचा असेल? आता मगाशीच सांगितल्याप्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा संमत झाला, परंतु 1986 हा कायदा जरी संमत झाला असला तर त्याच्यापूर्वी देखील ग्राहकांच्या हक्कांसाठी म्हणून कायदे होतेच, नाही असं नाही. परंतु त्या माध्यमातून उदाहरण जर सांगायचं गेलं तर एखाद्या लग्न समारंभामध्ये जिलेबी खाऊन जर एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला काही विषबाधा झालेली जिलेबी खाऊन त्यामध्ये शारीरिक इजा पोहोचली, तर प्रामुख्यानं अन्न औषध प्रशासनाचा जो तत्कालीन कायदा अस्तित्वात होताच, त्या कायद्याच्या माध्यमातून मात्र जिलेबी बनवण्याला दंड किंवा कारावासाची शिक्षा व्हायची. परंतु सर्वसामान्य नागरिक ज्याला आपण ग्राहक म्हणतो त्याच्यासाठी मात्र ती विषबाधा झालेली जिलेबी खाऊन जर शारीरिक इजा जर काही झाली तर त्याची नुकसान भरपाई देणारा मात्र कोणताही कायदा नव्हता. असे जवळपास 58 कायदे पूर्वी ग्राहक संरक्षण कायद्याच्या अगोदर अस्तित्वात होतेच. परंतु या सर्व कायद्यांचा सर्वकष असा परिपाक म्हणून ह्या ग्राहकांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक नुकसानीची भरपाई करून देणारा हा सर्वकष असा एक परिपूर्ण असा ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंमलात आला. परंतु त्याच्यामध्ये ओघानं गेल्या 30-35 वर्षांमध्ये स्पर्धात्मक जागतिक बाजारपेठ आणि यामध्ये होणारे अमूलाग्र बदल, जसं वस्तू खरेदी विक्रीमध्ये आणि सेवांच्या मध्ये जे काही तंत्रज्ञान विविध प्रकारचं आत्मसात झालेलं आहे, या सेवांच्या माध्यमातून अनेक अमूलाग्र बदल होत गेले. त्या माध्यमातून 1986च्या नंतर आजपर्यंतच्या या 2019चा जो नवीन सुधारित ग्राहक संरक्षण कायदा आपण म्हणतो, तो 9 ऑगस्ट 2019 नव्याने सुधारित ग्राहक संरक्षण कायदा आता अस्तित्वात आलेला आहे. 1986च्या त्या पूर्वीच्या कायद्यामध्ये केवळ 31 कलमांचा अंतर्भाव होता. याच्यामध्ये नव्याने 76 कलम अंतर्भूत केली गेलीत आणि एकूणच आता 9 ऑगस्ट 2019 107 कलमांचा प्रामुख्यानं असा मूलभूत असा हा सुधारित ग्राहक संरक्षण कायदा या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. आणि या सुधारित ग्राहक संरक्षण कायद्यानुसार आपल्याकडे जर एखाद्या ग्राहकाचा जर दाद मागायचीच असेल, कोणती तक्रार वस्तू किंवा सेवेच्या संदर्भामध्ये निर्माण झालीच, तर त्या ठिकाणी आपण जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग अशी त्रिस्तरीय यंत्रणा या ठिकाणी स्थापित झालेली आहे. उदाहरण जर सांगायचं जिल्हा स्तरावर जर एखादं तक्रार घडली तर जिल्हा स्तरावर या ग्राहक संरक्षण कायद्याच्या 2019च्या नवीन तरतुदीप्रमाणे कलम 34 अन्वये आपण जिल्हा स्तरावर 50 लाख रुपयापर्यंतच्या नुकसानीचा
भरपाईचा दावा आपण या ठिकाणी दाखल करू शकतो. कलम 47 अन्वये राज्य स्तरावर 2 कोटी रुपयापर्यंतच्या नुकसानीचा तक्रारीचा दावा आपण त्या ठिकाणी दाखल करू शकतो. आणि कलम 58 अन्वये आपण राष्ट्रीय स्तरावर 2 कोटीच्या वरील सर्व प्रकारच्या तक्रारीचा दावा त्या ठिकाणी दाखल करता येतो. अशा पद्धतीचे आपली तक्रार आपण जिल्हा स्तरावर मांडू शकतो. हे सर्व करत असताना या कायद्यान्वये जिल्हा स्तरावर कमीत कमी 5 लाख रुपयापर्यंतच्या नुकसानीसाठी कोणत्याही प्रकारची फी बंधनकारक नाही. संपूर्ण कायदा हा मोफत तयार केलेला आहे. त्यावरील मात्र 200 रुपयापर्यंत 7,500 रुपयापर्यंत विविध टप्पे आहेत. तिथे पण आपण ते योग्य ती दाद मागण्यासाठी जी काही कोर्ट फी स्टॅम्प फी असेल ती फी भरून आपण त्या न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आपण दाखल करू शकतो. आणि मूलभूत फरक म्हणजे या कायद्याला कोर्ट असं म्हटलेलं नाही. इथं वकील देणं बंधनकारक नाही. ग्राहक आपली तक्रार स्वतःहून मांडू शकतो. म्हणून या मंचाला कोर्ट असं न म्हणता ग्राहक तक्रार निवारण आयोग असं म्हटलेलं आहे. बरोबर. परंतु ग्राहकाला या ग्राहक मंचाकडं आयोगाकडं जायची वेळ येण्यापूर्वी त्या ग्राहकानं समजा जी वस्तू ज्याच्याकडून घेतली आहे त्या विक्रेत्याकडं किंवा ज्यानं ती उत्पादित केली आहे त्याच्या उत्पादकाकडं दाद मागण्याची काही प्रक्रिया आहे का? किंवा मला प्रत्यक्ष तिथं जायला यायला शक्य होत नाही, तर आता सगळं जग हे तंत्रज्ञानाचं आहे, तर असे काही ऑनलाईन तक्रारी करण्याच्या तरतुदी ग्राहकांना उपलब्ध आहेत का? हो, आहेत. नक्कीच. मुळात म्हणजे ही जी काही न्यायालयीन यंत्रणा या ठिकाणी स्थापित झालेली आहे त्रिस्तरीय, आमचं मुळात ग्राहक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून किंवा ग्राहक संघटना म्हणून आमचं खरं तर ग्राहकांना हेच आवाहन आहे की मुळामध्ये आपण खरं तर न्यायालयाची पायरी चढायला लागू नये याची आपण खरं तर काळजी घेतली पाहिजे. ग्राहकांचे जे मगाशी अधिकार सांगितले गेले त्या अधिकारांचं परिपूर्णतेनं पालन होतं का याची आपण काळजी घेऊनच खरं तर वस्तूंची खरेदी आणि सेवांचा जो काही आपण लाभ घेणार आहोत ते खरं तर घ्यायला पाहिजे. एवढं करून पण जर एखादी समजा तक्रार उद्भवलीच तर त्यासाठी प्रामुख्यानं न्यायालयीन यंत्रणा तर आहेच, पण त्याच्याही अगोदर अशा पद्धतीच्या ग्राहक चळवळींच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून चर्चा, संवाद, समन्वय हा सूत्र या ठिकाणी साधून आम्हा सर्व ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न या ठिकाणी सुटले जाऊ शकतात. याच्याही पलीकडे जर काही जास्तीच क्लिष्ट स्वरूपाचं काही तक्रार निर्माण झाली असेल, त्याच्यामध्ये काही पुरावे पडताळणी असेल किंवा दिवाणी स्तरावरची काही त्याच्यामध्ये क्लॉज येत असतील तर त्यासाठी आपण जिल्हा स्तरावर तक्रार दाखल करू शकतो. आता याच्याही पुढे जाऊन कलम 35 अन्वये फक्त माझा तक्रार अर्ज अशा एका वाक्याखाली ग्राहक प्रत्यक्षपणे ती तक्रार कथन करू शकतो आणि विरोधी पक्ष जे आपले आहेत त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये तितक्या तक्रार अर्जाच्या प्रती जोडून तिथे कलम 35 अन्वये नेऊन दाखल करू शकतो. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे ऑनलाईनचं सगळं जग आलेलं आहे. आपण एआयच्या जमान्यामध्ये आता वावरत आहोत. तर या सुधारित ग्राहक संरक्षण कायद्याच्या 2019च्या नवीन तरतुदीप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला ई दाखील हे पोर्टल या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजेच आपण ऑनलाईन घर बसल्या देखील आपला पैसा आणि वेळ वाचवण्याच्या दृष्टिकोनातून घर बसल्या आपण या ठिकाणी ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतो. यासाठी या कायद्याने ई दाखील ही वेबसाईट या ठिकाणी प्लॅटफॉर्म आपल्या ग्राहकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या ई दाखील वरती जाऊन आपण फक्त आपला पहिल्यांदा ईमेल अत्यंत आवश्यक असतो. या ईमेलच्या माध्यमातून आपला त्या ठिकाणी अकाउंट जनरेट करू शकतो आणि हा अकाउंट जनरेट करत असताना ईमेल दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या ओळखीचा असणारा एक चित्र फोटो ज्याच्यावर ते आहे तो पुरावा म्हणजेच आय कार्ड म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदानाचं ओळखपत्र अशा पद्धतीचा कोणताही फोटो असणारा पुरावा त्या ठिकाणी आपण त्याच्यावर अपलोड करू शकतो. आणि त्यानंतर ऍक्टिव्हेशनच्या लिंकसाठी आपल्याला आपण त्या ठिकाणी दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल याच्यावरती ओटीपी येतो. तो ओटीपी त्या ठिकाणी डाउनलोड केला की ओटीपीची नोंद त्या ठिकाणी ई दाखीलवर झाली की मग आपला अकाउंट त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होतो आणि असा अकाउंट आपल्या ग्राहकाचा तक्रारदार म्हणून त्या ठिकाणी तयार झाला
मग त्याच्यावर एक कंप्लेंट म्हणून एक बॉक्स आहे. त्या कंप्लेंटमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी आपली ग्राहक तक्रार म्हणूनची काय आहे ती व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये नमूद करू शकतो. एवढंच नव्हे तर फक्त ग्राहकाला तक्रार दाखल करता येते एवढंच नाही, तर समोरचा विरोधी जो पक्षकार आहे त्याला देखील त्याचं म्हणणं किंवा आपण दिलेल्या वकिलांनी त्या ठिकाणी उलट जबाब जी काही सरतपासणी असेल, फेरतपासणी, त्या संदर्भातले सगळे कागदपत्र हे ई दाखल स्वरूपामध्ये त्याच ठिकाणी आपल्याला दाखल करता येतात. म्हणजे इतकी सुलभ प्रक्रिया ही ऑनलाईनच्या माध्यमातून देखील या कायद्यानं आपल्याला बहाल केलेली आहे. बरोबर. मी पुन्हा जोशी साहेबांकडे जातो. ही तक्रार दाखल करण्याचाच तो भाग आहे. समजा मी एखादा मोबाईल घेतला आणि मला त्या मोबाईलमध्ये काहीतरी त्रुटी आढळल्या किंवा तो मोबाईल मला ज्या पद्धतीचा पाहिजे होता ते त्यामध्ये फीचर्स नसतील, तर मला ती त्रुटी जाणवल्यापासून मी त्या कंपनीकडं किंवा विक्रेत्याकडं किंवा ग्राहक मंचाकडं किती दिवसात दाद मागू शकतो? सर्वसाधारण नवीन ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे 2 वर्षापर्यंत तक्रारीच्या दिनांकापासून 2 वर्षापर्यंत तुम्ही तक्रार दाखल करू शकता पुढे. बरं. आता आपणच सांगितल्याप्रमाणे समजा आपण जानेवारीमध्ये मोबाईल घेतलाय हम्म, आणि तो नोव्हेंबरमध्ये खराब झाला, हम्म, तर नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेला तुम्ही ही तक्रार दाखल करणार आहे ती नोव्हेंबर पासून पुढची 2 वर्ष ही तुम्हाला तक्रार दाखल करायचा कालावधी या कायद्यानं तुम्हाला बहाल केलेला आहे. बरं. आणि 2 वर्षामध्ये हा मोबाईलचं जसं उदाहरण सांगितले तसंच आपल्याकडे आता सध्या शहरीकरणाच्या भागामध्ये फ्लॅट सिस्टीम, त्याचे हो. फ्लॅट, त्याची विक्री हा प्रश्न सातत्यानं ग्राहकांना येतोय. बरोबर. तर त्या निमित्तानं मी सांगू शकतो की फ्लॅटच्या बाबतीमध्ये पण ज्यावेळेला तुम्ही एखादा करारपत्र करता आणि ते करारपत्राच्या मुदतीमध्ये तो फ्लॅट दिला जात नाही, तर तो फ्लॅट ती जी मुदत आहे ती मुदत संपल्यानंतर पुढं 2 वर्षापर्यंत त्या संदर्भात देखील तुम्ही ग्राहक न्यायालयाकडे दाद मागू शकता. आपण मगाशी म्हणाला तसं कायद्यानंच आपल्याला काही हक्क अधिकार दिले, तर त्या हक्क अधिकाराची एखादी वस्तू खरेदी करताना प्रत्यक्षात कसा ग्राहकांनी वापर करायला पाहिजे? म्हणजे मला समजा एखादी चुकीची गोष्ट मी खरेदीच करू नये किंवा चुकीची सेवाच माझ्याकडून घेतली जाऊ नये, यासाठी ते घेताना खरेदी करतानाच काही काळजी घ्यायला पाहिजे का सर्वसामान्य ग्राहक? खरं म्हणजे आमच्या चळवळीचं एक कामच आहे की ग्राहकांचं जागरण करणं, त्यांच्या हक्कांचं, अधिकारांचं, जबाबदारीचं त्यांना भान आणून देणं किंवा ते त्यांचा अवेअरनेस करणं, यासाठी ही चळवळ खरं तर निरंतरता 1 वर्ष काम करते. तर कोणतीही वस्तू खरेदी करत असताना त्याच्या संदर्भात जे उत्पादन तारीख लिहिलेली असते, त्याच्यावरती जो स्टॅम्प छापलेला असतो कुठल्याही वस्तूच्या बाबतीत, त्याची सर्व माहिती ग्राहकांना वाचली पाहिजे. उत्पादन कोणत्या तारखेला झालंय, ते कोणत्या तारखेला संपणार आहे, त्याच्यामध्ये कोणते कंटेंट आहेत, त्याच्यामध्ये आपणाला वापरताना म्हणजे अगदी औषधापासून ते अपायकारक कोणती गोष्ट आहे का, हे सर्व ग्राहकांना वाचलं पाहिजे. आपण सर्वसाधारण आता ग्रामीण भागामध्ये वस्तू किती रुपयाची आहे आणि ते किती, त्याची मुदत, त्याचं उत्पादन मूल्य, त्याचे म्हणजे एक्सपायरी डेट या संदर्भातलं लक्ष हे सर्वसाधारण ग्राहक देत नाहीत. म्हणजे आपल्या माध्यमातून त्याला विनंती राहील की अगदी 5 रुपयापासून लाखो रुपयापर्यंतचा तुम्ही व्यवहार निश्चित करा, पण सर्व गोष्टी तपासून बघून घ्या आणि त्याबरोबर 5 रुपयापासूनच्या सर्व वस्तूंची पावती आग्रहानं मागून घ्या की जेणेकरून आपली फसगत होणार नाही. बरोबर. निश्चितपणे, कारण आपल्या आजूबाजूच्याच किंवा गल्लीतल्या कुठल्या तरी दुकानदाराकडून आपण खरेदी करू शकतो, त्याच्याने आपले व्यक्तिगत संबंध असतात, ते दुखावले जाऊ नयेत म्हणून आपण काही वेळेला दुर्लक्ष करतो. पण अनेकदा आपल्याच जिल्ह्यातल्या काही घटना आपण बघितल्या, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण दुर्लक्ष केल्यामुळे काही लोकांच्या जीवावर बेतण्याचे सुद्धा प्रकार घडले. म्हणजे काही मुलांनी खराब केक खाल्ला म्हणून त्यांचे जीव सुद्धा गेलेले प्रकार आपल्याच जिल्ह्यात घडलेत. त्यामुळं जोशी साहेबांनी सांगितलं तसं एखादी वस्तू खरेदी करताना त्याचं पॅकेट आपण पूर्ण वाचलं पाहिजे. त्याच्यावरती ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भल्या छोट्या अक्षरात जरी असल्या तरी त्या आपण वाचल्या पाहिजेत. हा खरं तर या निमित्तानं आपण याचीही नोंद घ्यायला पाहिजे. मगाशी आपण चर्चा केली तसं आता हे सगळं जगच तंत्रज्ञानाचं आहे. प्रत्येकजण टेक्नोसेवी आहे, प्रत्येकजण मोबाईलवरतीच आपले व्यवहार करतोय. तर मी संदीपजींना विचारेन की सुधारित ग्राहक कायदा जो आला त्यामध्ये आता ह्या तंत्रज्ञानाचा लोक जे वापर करत आहेत त्याचा कुठं विचार झालाय का? आणि आता मोठ्या प्रमाणात लोक ऑनलाईन खरेदी करत आहेत, तर ह्या ऑनलाईन खरेदीमध्ये एखादी फसवणूक झाली
कारण आपल्या गावातला दुकानदार, जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणचा दुकानदार आपल्याला माहित असतो, त्याचं दुकान माहिती असतं, बरोबर. त्याच्या विरोधात तक्रार करतो. पण ऑनलाईन संदर्भात लोकांचा बराच संभ्रम असतो की मग कुठून तरी दिल्लीतून वस्तू मागवलेली असते, मग कुठं आणि कशी तक्रार करायची. अगदी बरोबर. आता सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि मोबाईलच्या एका क्लिकवर आपण सगळ्या जगाचा फेरफटका मारून पुन्हा आपल्या गावामध्ये येऊ शकतो. इतकी आधुनिकता आपल्या सर्वांच्या हातामध्ये या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आलेली आहे. त्यामुळं दिवसागणिक आपण ऑनलाईनच्या खरेदीच्या मोहाला बळी पडतो, हा सर्वसाधारणपणे सर्वांचाच या ठिकाणी आपल्या दिसून येणारा अविभाज्य असा घटक झालेला आहे. तर या माध्यमातून आता ग्राहक संरक्षण कायदा 2019चा जो सुधारित ग्राहक संरक्षण कायदा आहे, याच्यामध्ये ऑनलाईनसाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे, जी 1986च्या जुन्या कायद्यामध्ये नव्हती. कारण 1986चा जो कायदा झाला त्यावेळी सुद्धा तो कायदा किंवा तो मसुदा तयार करत असताना देखील असं वाटलं नसावं की एकेकाळी हा मोबाईल नावाचा माणूस आपल्या सर्वांच्यापर्यंत येईल आणि त्या माध्यमातून हा आपल्याला जगाच्या दृष्टिकोनातून मोठा घटक बनेल आणि मग मोबाईलचं अस्तित्व आता आलं. म्हणून मग या कायद्यामध्ये पूर्वी जी तरतूद नव्हती ती नवीन कायद्यामध्ये केलेली आहे. त्याला आपण ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणतो. या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विविध ॲप्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांच्या वेबसाईट स्वतः बनवून त्याच्या माध्यमातून आपल्या प्रॉडक्टची, उत्पादनाची जाहिरात करतात. ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून वेगवेगळे फीचर्स त्याच्यावरती दाखवून विक्री करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. जे आपण सर्वसामान्य ग्राहक म्हणून अनेक वस्तू त्या ठिकाणी आपण खरेदी करतो. परंतु हे खरेदी करत असताना प्रामुख्यानं या कायद्यानुसार ज्या प्लॅटफॉर्म ई कॉमर्सचा आहे त्याच्यावरती त्या उत्पादकानं त्याचं पूर्ण उत्पादनाचं पूर्ण नाम, ते कोणत्या देशामध्ये तयार झालेलं आहे, त्या उत्पादनाची परिपूर्ण असणारी माहिती, त्याच्यामध्ये कोणते घटक वापरलेले आहेत, त्याचा साईज, रंग, रूप, आकार, त्याचबरोबर त्या एखादा खाद्यपदार्थ असेल तर त्या खाद्यपदार्थामध्ये कोणकोणते घटक वापरलेले आहेत, त्याचं प्रमाण किती आहे, त्याची उत्पादनाची तारीख, निव्वळ वजन, कमाल किंमत आणि ते उत्पादन किती तारखेपर्यंत वापरावयाचं आहे. याचबरोबर आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी उल्लेख करावयाची आहे की ते उत्पादन नेमकं कोणत्या देशात झालेलं आहे. म्हणजेच माझ्या ग्राहक राजाला हा एक मूलभूत अधिकार आहे. एखाद्या देशातली वस्तूच मला खरेदी करायची नसेल, त्यावरती बॅन आणायचा असेल तर तो देश त्या ठिकाणी जर उल्लेखलेला असेल तर त्या देशातली मी वस्तू खरेदी करणार नाही. त्यामुळे प्रामुख्यानं ते देशात कोणत्या उत्पादन तयार झालेलं आहे, ते परदेशातील असेल तर त्या उत्पादनाची आमच्या भारत देशामध्ये त्या ठिकाणी जे काही त्यांचे संपर्क अधिकारी आहेत त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचे ईमेल आयडी आणि त्यांचा या भारतातला पूर्ण पत्ता, या सर्व गोष्टींचा उल्लेख या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर करणं हे आता सुधारित ग्राहक संरक्षण कायद्यानुसार बंधनकारक झालेलं आहे. असं असलं तरी सुद्धा ग्राहक म्हणून आपण खरं तर या सगळ्या जागरूक असणं गरजेचं आहे आणि आपली स्वतःची सुरक्षितता म्हणून आजवरचा अनेक वर्षांचा अनुभव हा संघटनेतला आम्हाला हाच सांगतो की ऑनलाईनची खरेदी केली परंतु प्रत्यक्ष जे फीचर्स आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतात, जे वेबसाईटच्या माध्यमातून स्क्रीनवर दिसतात, टीव्हीचा असो किंवा लॅपटॉपचा असो, त्यावर ज्या पद्धतीनं दिसतात त्या पद्धतीनं प्रत्यक्ष वस्तू आपल्या जवळ आल्यानंतर मात्र त्या रंगरूपाची किंवा त्या विश्लेषणाची, त्या योग्यतेची ती नसते. बऱ्याच ठिकाणी फसवेगिरी होते आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टी करत असताना ग्राहक म्हणून आपण ज्यावेळी त्या मोबाईलवरून एखादी ऑर्डर नोंदवतो त्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून ठेवणं, त्यातले फीचर्स जे आहेत त्याची नोंद करून ठेवणं, आपण जे पेमेंट त्याला कुठल्या स्वरूपामधून पाठवलेलं आहे त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि या सगळ्या प्रतींच्या प्रिंटआउट काढून आपल्या जवळ ठेवणं कधीही गरजेचं असतं. याचबरोबर ती वस्तू आपल्या आल्यानंतर पार्सल फोडत असताना कृपया करून एक सुजाण ग्राहक म्हणून आपण त्या पूर्ण पार्सलचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये ते पार्सल कशा पद्धतीचं वेष्टनावर आलेलं आहे, पार्सल आपल्यापर्यंत येताना सुखरूप आलेलं आहे की कुठे डॅमेज झालेलं आहे, आणि ते पार्सल फोडल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला जी वस्तू पाहायची आहे ती नेमकी पाहिलेली वस्तूच आपल्याला हवी आहे ती आलेली आहे की वेगळी कोणती वस्तू आलेली आहे, त्याच्यामध्ये काही नादुरुस्त असे काही पार्ट आहेत का,
हे सगळं आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं, जेणेकरून हा सगळा पुरावा आपण त्या कंपनीच्या विरोधामध्ये जेव्हा ग्राहक आयोगामध्ये तक्रार दाखल करू शकतो, त्यावेळी हा पुरावा असणं गरजेचं आहे. कारण हा आयोग जरी असला तरी कायद्यातील क्लिष्टता आणि गुंतागुंतींच्या बाबी दूर करण्यासाठी या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा पुरावा म्हणून त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. बरोबर. तर आपण दोघेही 20 वर्षांहून अधिक काळ या ग्राहक चळवळीशी जोडले गेलेले आहात. अनेकदा ग्राहक आपण कितीही त्याला कायद्यानं संरक्षण दिलं, कितीही काळजी घ्यायला सांगितली तरी फसतात किंवा मगाशी मी म्हटलं तसं त्यांना जाणीवपूर्वक फसवलं जातं. अशा अनेक घटना आपण बघितल्या असतील. काही घटनांमध्ये आपण मध्यस्थी केली असेल, काही घटनांमध्ये आपण काही लोकांना मार्गदर्शन केलं असेल ग्राहक म्हणून. तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार केला तर आपल्या संघटनेकडे अशा काही उदाहरणादाखल काही गोष्टी सांगता येतील का, की तो ग्राहक त्याची अडवणूक झाली, काही गोष्टी त्याला माहीत नव्हत्या, तुम्ही त्याला मार्गदर्शन केलं आणि त्याला न्याय मिळाला, म्हणजे त्याचं ग्राहक मंचाकडे आयोगाकडे जाण्याचा त्रास वाचला. असं संघटनेच्या दृष्टीनं अशी काही उदाहरणं जोशी काका सांगता येतील का? भरपूर उदाहरणं सांगता येतील. खरं म्हणजे अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडं वारंवार या संदर्भातलं मार्गदर्शनासाठीचा संपर्क विविध भागातून तालुक्यातून केला जातो. एक दोन उदाहरणं दाखलचे प्रसंग या निमित्तानं सांगतो की कोविडच्या काळामध्ये आमच्याच एक आजऱ्या तालुक्यामधल्या कार्यकर्त्या आहेत आणि एक प्रतिथेश अशा कार्यालयामध्ये तिने त्यांच्या मुलीच्या कार्यासाठी म्हणून वाटतं ॲडव्हान्स भरून रक्कम भरून मुहूर्त निश्चित करून ठेवला होता. दुर्दैवानं कोविडचा काळ आला आणि आपणाला मोठ्या प्रमाणामध्ये कुठलेही कार्यक्रम करता आले नाहीत आणि सगळ्या गोष्टीची बंदी निर्माण झाली. यानंतर काय झालं की बऱ्याच ठिकाणी ग्राहकांची किंवा अशा प्रकारची पिळवणूक, कार्यालय असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, ही सर्वांनी पिळवणूक केली. तर त्याही कार्यालयाकडून अशा प्रकारचं सांगितलं गेलं की आता पैसे परत देता येणार नाहीत तुमचे, तर तुम्ही पैसे भरलेले आहेत, तेव्हा तुमच्या दुसरी मुलगी किंवा तुमचं दुसरं एखादं कार्य घरात असेल तर त्यावेळेला आम्ही तुम्हाला कार्यालय उपलब्ध करून देऊ. मग हा प्रसंग असा आहे की एक लग्न करत असताना त्या कुटुंबाची होणारी ओढाताण आणि सगळ्या व्यवस्था करून ते भरलेले पैसे, आणि त्यांनी वारंवार त्या संदर्भातली विनंती केल्या संबंधितांना जाऊन आले. आम्ही म्हणजे सुदैवानं आम्ही दोघेही व्यासपीठावरती आज आहे, आपल्या दोघेही आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये गेलो होतो आणि त्यांना मगाशी संदीपजींनी सांगितलं होतं की संवाद समन्वयातून ग्राहक कल्याण आणि ह्या त्रिसूत्रीवरती आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना भेटलो, त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, कायद्याची बाजू समजून सांगितली आणि त्या प्रशासनाच्या प्रमुखांना देखील तत्कालीन आम्ही त्या संदर्भातली विनंती केली की यांना आपल्याकडूनही अशा प्रकारचा एक पत्रव्यवहार केला जावा. आणि सुदैवानं न्यायालयाची पायरी न चढता त्या भगिनीला त्यांचे जे कार्यालयाचे पैसे होते ते म्हणजे कोणत्याही प्रकारची कपात न करता जसे भरले तशाच पद्धतीने ते परत केले गेले. एक उदाहरण हे कोविडच्या काळातलंच. कोविडच्या काळातलं दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे हा जसा कोल्हापूर जिल्हा सर्व तालुक्यांना जोडलेला आहे आणि कोविड जसा आला तसा 2019, 20 आणि 21 हे महापुराचं भयंकर संकट आपल्या कोल्हापूर जिल्ह्यावरती आलेलं होतं. त्या काळामध्ये जे महापुरासाठी शासनाचे सहकार्य केलं शेतकरी वर्गाला, तो निधी देखील याच काळामध्ये कोविडच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्यासाठी वर्ग झाला होता. आणि दुर्दैवानं असं झालं की प्रशासनातले बरेच म्हणजे कार्यालयांना ठराविक व्यक्तींनाच प्रवेश दिला गेला आणि कार्यालय ठप्प झाली आणि जवळजवळ 3 ते 4 महिने ते सर्व रकमा त्या शेतकरी वर्गा म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर न जाता त्या ठिकाणी त्या प्रशासनाच्या खात्यावरती पडून राहिल्या. शेवटी आपण समाजाचं काम करतोय आणि त्यामुळे आम्ही काय केलं की हे सगळं आमच्या ज्यावेळेला लक्षात आलं त्याला वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केला, भेटीगाठी केल्या आणि आतापर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायतला निश्चितपणानं प्रशासनाला सर्वच प्रशासनानं वेगवेगळ्या पातळीवरती सहकार्य केलेलं आहे. त्याही काळामध्ये आपल्याला प्रशासनानं सहकार्य केलं आणि विशेष करून शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ या 4 तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी होता. तो अंदाजे रक्कम आता माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही पण 6,20,00,000 निधी मला वाटतं यात 1-2 पत्रव्यवहारामध्ये आपणाला तो वितरित करता आला. त्याचंच एक तिसरं उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर बऱ्याच वेळेला आपण गाड्या आपल्या देतो आणि जुन्या गाड्यातून नवीन गाड्या घेतो आणि ज्या वेळेला अशा गाड्या देतो आपण त्यावेळेला
कागदपत्राची पूर्तता करण्याचं दुर्लक्ष आपल्याकडून ग्राहकाकडून वारंवार होते. एक प्रतिष्ठेचे असे डॉक्टर आहेत महानगरामध्ये, इथं कोल्हापूरमध्ये राहतात, आणि त्यांनी अशाच एका एजन्सीला आपली गाडी दिली आणि त्या एजन्सीनं काय केलं तर ती गाडी दुसऱ्या ग्राहकाला विकली बर. आणि त्याचे पेपर जे आहेत ते पेपर ट्रान्सफर करून न घेता ते तसेच डॉक्टरांच्या नावावरती राहिली आणि ह्या गोष्टीला 2 वर्ष झाली अरे. तरी सुद्धा ती डॉक्टरांच्या नावावरती राहिली. म्हणजे दुर्दैवाने एका ठिकाणी अपघात झाला, त्याची नोंद झाली आणि मग ते डॉक्टरांच्या लक्षात आलं की आपल्याकडून चूक झालेली आहे. बरोबर. आणि मग नेहमीप्रमाणे त्या एजन्सीज आहेत त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. त्यामध्ये देखील आम्ही मध्यस्थी केली, त्या डॉक्टरांना त्या एजन्सीला भेटलो, पत्रव्यवहार केले, कायदा काय सांगतो याची माहिती करून दिली. आणि खरं म्हणजे आनंद आहे की 1-2 पत्रव्यवहार झाल्यानंतर त्या एजन्सीने देखील आम्हाला प्रतिसाद चांगला दिला आणि ती डॉक्टरांची गाडी त्यांच्या पुन्हा नावावरून कमी करून त्या संबंधिताच्या नावावरती करून दिली. अशी अनेक उदाहरणं, शेकडो उदाहरणं आपल्याला देता येईल. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून विशेष करून शेतकरी वर्गामधले बी बियाण्यांचे विषय असू देत, वस्तूंचे विषय असू देत, असे अनेक वेळेला त्या ठिकाणी संवाद समन्वयातून आपण निश्चितपणानं ग्राहकांना सहकार्याने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना नेमक्या काय दक्षता पाळायला हव्यात? ग्राहक म्हणून त्याला भले हक्क कायद्याने दिले असले तरी त्यानं काय कर्तव्य पार पाडायला पाहिजे? अगदी बरोबर. अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना स्थापन होऊन आता 51 वर्ष झालेली आहे. म्हणजे गेली 51 वर्ष ग्राहकांचं प्रबोधन, जागरण हे सुरूच आहे. परंतु तरी सुद्धा 51 वर्ष झाली तरी सुद्धा आज देखील ग्राहक कुठे ना कुठेतरी फसला जातोय, लुबाडला जातोय, त्याची आर्थिक पिळवणूक केली जाते. हे सगळं कशासाठी होतंय तर त्या ठिकाणी आमचा ग्राहक अजूनही शांतपणे खाली बसलेला आहे. उठता आपण नमतील विघ्ने या उक्तीप्रमाणे खरोखरच आमचा ग्राहक जर उठून उभा राहिला तर आपोआप समोरचा प्रश्न खाली बसेल. यासाठी खरं तर ग्राहकांनी आपला ग्राहक डोळा उघडा ठेवून जागरूकतेनं वस्तू खरेदी करत असताना किंवा सेवा घेत असताना ही अतिशय जागरूकपणे करणं गरजेचं आहे. वस्तू खरेदीच्या बाबतीत केवळ नाही तर सेवा घेत असताना, उदाहरणार्थ आपण एखादे हक्काचं घर बांधायचं आहे तर घर बांधकाम करत असताना देखील संबंधित इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, जो काही बिल्डर असेल त्यांच्या माध्यमातून आपण करार करून घेतो का? करार करून घेतलं अधिक गरजेचं आहे. काही वेळा आपण फक्त गावातला आपल्या ओळखीचा, पै पाहुण्यांच्या, नातेवाईकाचा, मित्रमंडळींचा फक्त आपल्याला साथीदार म्हणून आपण अशा पद्धतीने मोगम फक्त करार न करता घर बांधायला देतो. परंतु घर बांधणी प्रकल्प सर्वसाधारणपणे 6 महिने 1 वर्षापर्यंत होऊन आपल्याला तो निवारा मिळणं हे खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु तसं न होता वर्षानुवर्ष ते काम रखडत जातं. काही वेळा त्याच्यामध्ये मग जे ठरलेले नॉर्म्स असतात, जे ठरलेले आपल्या काही सुविधा मिळणं गरजेचं असतं, ते न मिळता दुय्यम दर्जाच्या मिळू लागतात. हळूहळू त्याच्यामध्ये वापरलं जाणारं ते काही मटेरियल आहे ते कमी दर्जाचं वापरलं जातं आणि नावानाव मग काय होतं की महागाई वाढत गेली किंवा याचा दर वाढला, त्याचा दर वाढला, असं करून ठरलेल्या आपल्या बजेटपेक्षा 2-4 लाख रुपये आपले जास्त जातात. परंतु आपण काय म्हणतो की ठीक आहे, माझं स्वतःचं घर होणं गरजेचं आहे आणि हा माझा ओळखीचा आहे म्हणून आपण 2-4 लाख रुपये सहजगती आपण त्याला जास्त देतो. तरी अशा पद्धतीच्या अनेक सेवा दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो, या बाबतीमध्ये देखील काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. आता तर केंद्र सरकारने काही जीएसटीचे सेवा कराचे स्लॅब कमी केलेले आहेत आणि 28% आता 18% काही कर कमी केले. म्हणजेच ओघानं काय झालं की वस्तू या 10% खरेदी स्वस्त झालेल्या आहेत. म्हणजे 10 रुपयाचं जर आपण एक सर्वसाधारणपणे उदाहरण समजून घेतलं तर 10 रुपयाचा बिस्किट पुडा आज 9 रुपयाला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. परंतु आमच्या किती ग्राहकांनी ते पाहिलंय, त्याच्यावरती 10 रुपये लिहिलेला आहे परंतु रिवाइज प्राइस म्हणून त्या ठिकाणी 9 रुपये घेण्यासारखा जो नवीन शिक्का मारलेला आहे तो न पाहता आमचा ग्राहक 10 रुपयाला वस्तू आजही देतो. म्हणजे ओघानं झालं तर 30 रुपयाची वस्तू आज 26 रुपयाला आहे, 10 रुपयाची त्या ठिकाणी 9 रुपयाला आहे. 5 रुपयाचा बिस्किट पुडा 4 रुपये 50 पैशाला आहे. ठीक आहे, 50 पैसे आज वापरामध्ये नाहीत, त्यामुळे तिथे तंडवाद न घालता ती वस्तू आपण 5 रुपयाला घेतो. परंतु माझ्या ग्राहकांनी जर 5 रुपयांचे 2 बिस्किट पुडे घेतले तर 4 रुपये 50 पैसे प्रमाणे 9 रुपये होतात. त्या व्यापाऱ्यांनी, त्या विक्रेत्यांनी आमच्या ग्राहकाला 1 रुपया परत देणं हे जास्त काळाची गरजेचं आहे.
हे प्रामुख्याने आमच्या ग्राहकांनी लक्षात आणून दिलं पाहिजे. सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये शीतपेयांचं आपण उदाहरण घेतलं तर अनेक ठिकाणी आता जानेवारी महिन्यापासून ते पुढच्या जून महिन्यापर्यंत 6 महिने हा शीतपेयांचा सीझन असतो. त्या ठिकाणी लिहिलेली जी छापील किंमत असते, मग कोणतंही शीतपेय घ्या, 200 ml चा असो, 400 ml चा असो, 500 ml चा असो, त्याच्यावरती जी छापील किंमत आहे त्याप्रमाणेच ती छापलेल्या किमतीप्रमाणे ग्राहकाला ती बाटली किंवा ती शीतपेय देणं हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार बंधनकारक आहे. परंतु 40 ची 45 रुपये काही ठिकाणी घेतली जाते. पाण्याची बाटली 15 रुपयाची 20 रुपयाला विकली जाते. आणि वर मग एखाद्या ग्राहकांनी विचारलं तर 5 रुपये कशाची जास्त, तर ते व्यापाऱ्याकडून सहजगत्या सांगितलं तर ते थंड करून देण्याची चार्ज आहे. म्हणजे कुलिंग चार्जेसच्या नावाखाली आपल्याला 5 रुपये जादा त्या ठिकाणी भरावे लागतात. हे देखील जादाचे दर देऊ नयेत हे ग्राहक म्हणून आपल्याला अधिकार आहे. त्या ठिकाणी आपण सजगतेनं ते विचारलं गेलं पाहिजे आणि आपला MRP प्रमाणे मिळण्याचा जो अधिकार आहे तो त्या ठिकाणी आपण सांभाळला गेला पाहिजे. आणखीन याच्या थोडंसं यामध्ये तुम्हाला थांबवतो का, समजा अशी खरेदी केल्यानंतर बऱ्याच वेळेला त्याची पावती घेतली जात नाही किंवा आपण प्रवासामध्ये असतो, बरोबर. आपण पर्यटनाला गेलेलो असतो, मग तिथं वाद घालायचे नाहीत म्हणून आपण सोडून देतो विषय. पण समजा माझ्यासारख्या एखाद्याला त्याचा पाठपुरावाच करायचा आहे तर माझ्याकडून MRP पेक्षा जास्त पैसे कुलिंग चार्जेसच्या नावाखाली घेतलेत तर तिथं मी ग्राहक म्हणून नेमकं काय करायला पाहिजे? अशा ठिकाणी समजा आता त्या ठिकाणी आपण पावती घेतली नाही, त्याच्याबरोबर वाद घातला तरी सुद्धा त्यानं 5,000 रुपये जास्त घेतलेलेच आहेत. आपल्याला पुढे प्रवासाला जायचं आहे, माझ्याकडे सुद्धा वेळ नाही, असेही अनेक प्रसंग घडतात. तर अशा वेळी नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन ही आपल्या ग्राहकांच्यासाठी 24 तास खुली आहे. त्याचा एक क्रमांक आहे. आता पूर्वी फक्त टोल फ्री नंबर असायचे, परंतु आता सगळं जग आपण मगाचपासून बोलतोय की ऑनलाईन आलेलं आहे, मोबाईल हातात आलेला आहे, सगळं व्हॉट्सअपवरती काम चालतं. तर आता शासनानं याच्यावरती व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. तो नंबर आहे 88 00 00 1915. पुन्हा एकदा बघा, 88 00 00 1915 या व्हॉट्सअप क्रमांकावर ज्या ठिकाणी तो एव्हिडन्स घडलेला आहे त्या दुकानदाराची पाटी दिसेल अशा पद्धतीचा फोटो काढायचा आणि त्या खाली त्या व्हॉट्सअप नंबर जो दिलेला आहे त्या फोटोच्या खाली फक्त घडलेली जी तक्रार आहे ती 4 वाक्यामध्ये लिहायची. उदाहरणार्थ, या ठिकाणी MRP पेक्षा एवढे रक्कम जास्त घेतली, दुकानाचं नाव आणि गाव, तालुका, जिल्हा आणि राष्ट्र, कारण ही ऑल ओव्हर कन्झ्युमर हेल्पलाईन ऑल इंडियाची आहे. त्यामुळं त्या ठिकाणी परिपूर्णतेने एवढं जरी लिहिलं आणि त्याच्यावरती तो फोटो पाठवला तर ते त्या संबंधित राज्याच्या खाद्यपदार्थ मंत्रालयाकडे, तिथून ते संबंधित जिल्ह्यामध्ये अन्न औषध प्रशासनाचे असेल किंवा वैद्य मापन खात्याकडे ती तक्रार येते आणि त्याच्यावरती कारवाई होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून एखाद्याला तक्रार मांडायची असेल किंवा तुमच्या माध्यमातून एखाद्या यंत्रणेपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यासाठी मी जिल्हाध्यक्षांना विचारतो की ग्राहकांना या संघटनेकडे कसं यायला पाहिजे, अप्रोच करायला पाहिजे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायती काम करते. सर्व तालुका स्तरावरती त्याची रचना आहे. तालुका स्तरावरती आत्ता सध्याच्याला जे 24 डिसेंबरच्या निमित्तानं ग्राहक जागरण मास म्हणून 1 महिनाभर आम्ही ग्राहक संरक्षण कायद्याचे व्याख्यानं शाळा, महाविद्यालय, प्रबोधन, शेतकरी बचत गट यांना त्यांच्या कायद्याचं जागरणाचं काम अखंड महिनाभर या जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी आपणाला अशा प्रकारची मदत, सहकार्य, मार्गदर्शनाची अपेक्षा आहे त्या सर्व ग्राहकांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की प्रत्येक तालुक्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतची संघटना कार्य करते. त्या ठिकाणच्या अगदी शक्य नसेल तर प्रशासनाच्या ठिकाणी जरी तुम्ही जाल तर त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचे संपर्क नंबरासह सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. जिल्हा पातळीवरती अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातूनच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरती काही काम करणारी आमची मंडळी आहेत. आयोगावरती मध्यस्थ म्हणून काही काम करणारी अनुभवी मंडळी सर्वजण आहेत. तर सर्व ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे टीम काम करते. आपल्याला ज्या ज्या वेळेला शक्य आहे अशा वेळेला सर्वांनी त्या आपल्या न्याय हक्कासाठी निश्चितपणानं विनामूल्य हे मार्गदर्शन आहे. तेव्हा सर्व ग्राहकांनी स्वतःहून उठून उभं राहिलं पाहिजे आणि शोषणमुक्त राष्ट्र होण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी आपले अधिकार, आपली कर्तव्य पाहिली पाहिजे. एवढं आपल्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो. बरोबर.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना याचे संस्थापक ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी 50 वर्षांपूर्वी स्थापन केली. 50 वर्षानंतरही या संघटनेची गरज अजूनही ग्राहकांना आहे. कदाचित आपल्याकडच्या व्यवस्थेमुळे पुढचे 100-150 वर्ष सुद्धा ग्राहक स्वतःच्या पायावर उभा राहील का नाही माहिती नाही. या ग्राहक संरक्षण कायद्याची व्याप्ती खूप मोठी आहे. कदाचित कालानुरूप अजूनही त्यामध्ये बदल होतील. ते बदल आपल्यापर्यंत पोहोचणं, त्याचा वापर करणं हे अनेकदा शक्य होणार नाही. त्यासाठीच या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं काम सातत्यानं प्रबोधनाचं सुरू आहे आणि त्याच प्रबोधनाचा भाग म्हणून आज आपण 24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं ही चर्चा घडवून आणली. खरं तर एवढ्या मर्यादित कालावधीमध्ये हे सगळे विषय आपल्या समोर मांडणं हे थोडंसं अडचणीचं आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक या संकल्पना आपल्याला माहिती झाल्या. आपण दात कुठं मागायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे याची किमान तोंड ओळख आपल्याला झाली असेल. त्यामुळे उद्या तुम्ही ज्यावेळी बाजारपेठेत जाल त्यावेळी ग्राहक म्हणून तुम्ही खरं तर ग्राहकाला राजा म्हटलं जातं, तर ते राजेपण तुम्ही जपायला हवं. स्वतः अभ्यास करून यासारख्या संघटनांची मदत घेऊन आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी ग्राहकांनी यापुढच्या काळामध्ये काम करावं. हे दोन्ही मान्यवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्राचे संघटन मंत्री संदीपजी जंगम आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जगन्नाथजी जोशी आपल्या विनंतीला मान देऊन या चर्चेमध्ये सहभागी झाले. त्याबद्दल एस न्यूजच्या वतीनं या दोघांनाही मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.